हाय फ्रेंड्स, आज आपण बघूया सुकं खोबरं कसं इझिली किसायचं। सुकं खोबरं किसायला जास्त वेळ लागतो, आपला हातही दुखतो। आता मी तर इथे हे दोनच घेतलेले आहेत, पण जास्त क्वांटिटीमध्ये खोबरं किसायचं असेल तर वेळ पण लागतो आणि आपला हात चांगलाच दुखतो। तर आपण सोपी मेथड बघूया। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईबचं बटन हे फ्रीच आहे, त्याचे काही पैसे लागत नाही। आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ मी बनवला होता, सुकं खोबरं कसं जास्त दिवस स्टोर करायचं। जर तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्कीच बघा। मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की सुकं खोबरं कसं जास्त दिवस तुम्ही स्टोर करू शकता। आता हे तेच सुकं खोबरं आहे, नाहीतर मग आपण असंच सुकं खोबरं ठेवलं मार्केटमधून आणल्यानंतर तर त्याला बुरशी वगैरे लागते, खराब होतं, ते जास्त दिवस टिकत नाही। तर हे माझं तेव्हाचं आहे सुकं खोबरं, आणि हे बघू शकता तुम्ही क्लीनच आहे, कारण की त्यावेळी मी क्लीन केलेलं आहे। नाहीतर जर तुमचं क्लीन नसेल तर तुम्हाला हे आधी क्लीन करायला लागेल सुकं खोबरं। सुकं खोबरं तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये असं क्लीन करू शकता। जर ह्याच्यावर धूळ वगैरे असेल, काही माती वगैरे असेल, बुरशी वगैरे तुमच्या सुकं खोबऱ्याला लागली असेल तर ती आधी क्लीन करून घ्या। आता हे माझं खोबरं तरी चांगलंच आहे, त्यामुळे मी काही आता ह्याला क्लीन नाही करत आहे, हे ऑलरेडी क्लीन केलेलं आहे। खोबरं क्लीन केल्यानंतर काय करायचं, ह्याच्यातलं मी पाणी फेकून दिलंय। आता ह्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचंय। आता इथे मी गरम पाणी घेतलंय आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला ह्या सुकं खोबरं हे ठेवायचंय। 15 मिनिटं तरी असंच ठेवायचंय, म्हणजे हे 15 मिनिटानंतर सॉफ्ट होईल। आता आपण 15 मिनिटानंतर नेक्स्ट प्रोसेस करूया। आता 15 ते 20 मिनिट झालेले आहे। आता तुम्ही बघू शकता हे थोडं सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण ह्याला किसूया। आता आपण किसूया। हे झटपट खोबरं किसून झालेलं आहे। तर ही मेथड नक्की ट्राय करून बघा, आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका। टिल देन बाय।